पहिला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे धाव येऊ शकली नाहीये. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट बॉल आलाय. दुसरा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय अजय पिंपळेसाठी चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि सुसाट माऱ्याच्या वेगाने चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. अजय पिंपळेच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड चौकार, 4 धावा. डीजे आणि इथे मैदानाच्याच मध्ये आपण पाहतोय चौकार आला. 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडू डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ओमकार वरती केलेलं आक्रमण इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती ओमकार बकरी आपण पाहतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून झालाय. एक सिंगल तर आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एका सिंगलने संघाचा धावफलक आता वाढतोय 5 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. दोन्ही संघ जर आपण पाहिले एक मॅच पराभूत झालेत आणि जर विजय मिळवायचा असेल तर मैदानाच्या मध्ये आता कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर हा सामना जिंकावा लागणार आहे. शॉर्ट पिच बॉल होता तिथे मात्र अप्पर कट पाहायला मिळालाय. स्क्वेअर कटचा फटका, हा देखील चेंडू चालला पॉइंटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या जवळ. तोपर्यंत तिसऱ्या देखील धावेला प्रयत्न मैदानामध्ये केलाय आणि पाहता पाहता 3 धावा तर आल्या. क्षेत्ररक्षण खराब, जिथे चौकार आला नाही तिथे चेंडू आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या जवळ थांबला, त्यानंतर फेकी झाली आणि मैदानामध्ये आता आपण पाहतोय 7 धावा मिळतील. आत्ताच्या धावा आहेत 7. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. 7 निभावी लागणार आहे आता क्षेत्ररक्षकांना. 7 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जाईल आणि संघाचा धावफलक जे मात्र मैदानात पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या बॅटची काढा होती, झेल होऊ शकलेला नाहीये आणि त्या ठिकाणी एक सिंगल पळून पूर्ण केली जाते. एकेरी धाव इथे देखील येताना पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे जातोय. प्रत्येक धावेला आपण पाहतोय महत्व या ठिकाणी दिलंय. मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर ओंकार बकरेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची 7 कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते आणि मैदानाच्या आपण पाहतोय जास्तीच्या धावा इथे खर्च केल्या जात आहेत. अजय पिंपळेच्या बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीयेत आणि मैदानामध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चांगला बॉल आणि तिथे आलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं आणि ते पहिले षटक मैदानाच्या मध्ये पॉवर प्लेचं संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. 14 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. मैदानाच्या षटक क्रमांक दुसरा घेऊन आपण पाहतोय कमल. षटक क्रमांक दुसऱ्यासाठी त्याला इथे 5 रन केले. पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं कशा पद्धतीने हाताळलं जाईल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा पॉवर प्लेच्या पळून पूर्ण गेल्यात. एक मोठा फटका देखील पाहिला. क्षेत्ररक्षकाची चुकी सुद्धा पाहिली, त्याचं रूपांतर 7 धावेमध्ये आपण पाहिलंय. मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर आता अंश खेळण्यासाठी अजय पिंपळे पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरला. त्यानंतर सामना क्रमांक 2 तो दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तो सलामीला आलाय. सलामीला खेळत असताना मैदानामध्ये त्याची कामगिरी खूप महत्वाची आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॅटच्या समोरचा बॉल इथे बॅटवरती तर परफेक्ट मिडल झाला नाहीये. त्यानंतर डिक्लेरेशन झोनच्या अगदी जवळ गेला. तिथे तब्बल 2 धावा मिळतील. 2 धावा पळून पूर्ण केल्या अजय पिंपळे आणि त्याच्या बरोबरीला मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे अनिल. ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. जोडीने आतापर्यंत आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा बनवल्यात. समोरच्या टीम वरती आपण जर पाहिलं तर प्रेशर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे अजय पिंपळेसाठी. इथे लोवर फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू पोहोचेल मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे.
आणि मैदानात आलेला हा चौकार संघाचा धावफलक वाढवतोय. धावफलकावरती 20 धावा आहेत. 20 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. पुन्हा एकदा फुल टॉस वरती केलाय वार. अजय पिंपळेने केलंय मैदान गपकार. चेंडू पाठवलाय सीमा पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या थोडे अजय पिंपळेने केलेला आक्रमण इथे पाहायला मिळते. ज्या गोलंदाजाने सामना क्रमांक पहिल्यामध्ये नक्कीच स्वतःची ओळख निर्माण केली. या मैदानावरती आपण पाहतो ज्या गोलंदाजाने कमीत कमी धावा खर्च केल्या त्या कमलवरती सामना क्रमांक 2 मध्ये आक्रमण केले. पुन्हा एकदा अजय पिंपळे ऑन स्ट्राईक तयार आहे. हो पुन्हा एकदा बैठक शॉट पडलाय आणि फटका खेळलाय मिड विकेट मध्ये. अजय पिंपळेचा ब्लास्ट आणि अजय पिंपळेने दाखवलाय टायगर अभी जिंदा आहे. षटकार. थँक्यू डीजे. मैदानात जर आपण पाहिलं अजय पिंपळे फारसा काळ क्रिकेटपासून दूर राहिलाय, परंतु क्रिकेट खेळायचं विसरला नाही. ऍक्सिडेंट झाला त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तब्बल 3 वर्ष या खेळाडूने क्रिकेट पासून वंचित राहिला आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाला 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन. कारण पराभवाने माणूस संपत नाही. माणूस केव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणं सोडून देतो. पुन्हा एकदा बिघीटचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू पडलाय आणि डॉट बॉल येतोय. लागोपाठच्या 3 षटकांसाठी पारितोषिक होतं गुंडाभाऊ यांच्याकडनं आणि लागोपाठचा तिसरा इथे पाहिला नाही. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं मैदानाच्या मध्ये उलव्या टप्प्याचा आहे. मॅच बॉल आलाय. हा डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे देखील पडलाय मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक. आणि ते षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये संपलंय. 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय संघाचा धावफलक आपण पाहतोय. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 32 धावा बनवल्यात. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तरी इथे आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 चेंडूचा डाव आतापर्यंत संपलाय. अजय पिंपळेचं आक्रमण इथे पाहायला मिळतंय. अजय पिंपळेने बॅटिंग करत असताना चांगल्या धावा इथे बनवल्यात. तब्बल 2 षटकार अजय पिंपळेच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. उंच पुरा तगडा ताकदवर फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद आहे त्याने आज पुन्हा एकदा दाखवून दिले. जर पाहिलं तर अजय पिंपळेला आपण पाहिलं कित्येक काळ माळवाडी संघामध्ये बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं. आज मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या संघाची बांधणी केली. या मैदानावरती स्वराज्य चषक 2026 साठी अजय पिंपळे पुन्हा एकदा दाखल झाला. ऍक्सिडेंट झाला त्यानंतर दुखापतीतून सावरला. पुन्हा एकदा मैदान गाजवायला तयार झाला. नॉट स्ट्राईक एंड वरती आहे. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. मनगटाचा पुरेपूर वापर केलाय. ताकद कमी पडली आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. रफ्तार तेज हो तो दुश्मन की चलाई गोली का काम आसान हो जाता है. थँक्यू. 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 32 धावा धावफलकावरती असताना पहिला फलंदाज जो मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय. न्यू बॅटर. चला लवकर. सिद्धू आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये फारशी कामगिरी सिद्धूकडनं पाहायला मिळालेली नाहीये, परंतु ही मॅच महत्वपूर्ण आहे. या स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे आणि जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये संघर्ष करावा लागणार आहे. चांगला लढा जो मैदानामध्ये द्यावा लागणार आहे. असे खेळण्यासाठी सिद्धू दाखल झालाय. शॉर्ट पिच बॉल होता. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे आणि वाईड घोषित केलाय. ओमकार बकरी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम इथे त्यानं केलंय. संघाच्या धावफलक जर पाहिलं आपण आता धावफलकावरती 33 धावा आहेत. धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा होता. हा देखील बॉल आपण पाहतोय आता डाव्या एसटीच्या बाहेर. टप्पा कुठेतरी चुकताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठमोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 ते 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजांना थांबून ठेवलंय. तर काही चेंडू वाईट देखील आपण पाहिलेत. एका फलंदाजाला बाद देखील याच षटकामध्ये केले ओमकार बकरेने.
हलक्या हाताने चेंडू फक्त फ्लिक केलाय, दिशा दिली, चुकीचा फटका आणि तिथे फलंदाज बाद. चुकीला माफी नाही. DJ A9. A9. DJ Kiran NG. थँक्यू. चला नवीन फलंदाज लवकर झाला, विनंती आहे वेळ वाचवा. जर पाहिलं मैदानात मध्ये पण पाहतोय आता बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आकाश मिनिगल. आकाश मिनिगल आपण पाहतोय मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू या षटकामध्ये वाईड पाहायला मिळाले, अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च होताना पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. त्याचबरोबर जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 1 धावेची पॅनल्टी आहे. आणि एका किट मध्ये आपण पाहतोय फलंदाज खेळाडू एका किट मध्ये नाहीये संपूर्ण संघ. शॉर्ट पिच बॉल होता, इथे बॅटवरती आलेला नाहीये. त्यानंतर बॅटची काढा घेत असताना चेंडू यष्टांच्या पाठीमागे गेलाय आणि मैदानात आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एकेरी धाव इथे देखील आली. अजयला ऑनस्ट्राईक ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला इथे करावा लागणार आहे, कारण त्या अजयच्या बॅटवरती चेंडू येत आहेत आणि अजयच्या बॅटमधनं 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले, एक चौकार पाहिलाय. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा अजय पिंपळे तयार आहे. हा चेंडू मैदानात मध्ये बॅटवरती आलेला नाहीये. धावेसाठी प्रयत्न केला परंतु नकार या ठिकाणी आणि मैदानात मध्ये पण पाहतोय डॉट बॉल येतोय. कुठल्याही प्रकारे धाव येणार नाही. एका धावीने टीमचा स्कोरकार पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. या षटकामध्ये भरपूर सारे आपण पाहिले गेले तर डॉट चेंडू आलेत, तर अतिरिक्त धावा देखील 2 इथे खर्च झाल्यात. 2 फलंदाजांना देखील बाद केलंय. 35 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी अजय पिंपळे आपण पाहतोय, त्याची बॅट आज मात्र इथे षटकार चौकारांची भाषा बोलतीये. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर इथे आलेला हा डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती तयार आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल होता, इथे बॅटवरती येऊ शकलेला नाही. या मैदानात आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा त्याने त्याची चूक सुधारण्यासाठी हा फटका खेळून पाहिलाय. हा चेंडू जर पाहिला मैदानात मध्ये आपण पाहतोय डॉट येणार आहे. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत. आणि पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा होता. मैदानात मध्ये आपण पाहतोय इथे एलबीचा विकेट. फलंदाज अजय पिंपळेला परतावा लागणार आहे. बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का, मोठा मासा गळाला. शाळेच्या वरती लहान मुलं आहे, त्यांना विनंती आहे खाली या. शाळेच्या वर कोणी थांबू नका. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात मध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज येतोय. आणि इथे बिग हिट केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये ही आहे आकाश मिनिगलची पॉवर. दाखवून देतो या फटक्यामध्ये. खेळलाय षटकार. 6 धावा.
आणि ते मैदानाच्याच मध्ये जर पाहिलं गेलं आपण पाहतोय पुन्हा एकदा फेकी झाली आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळाली. सिंगलने संघाचं स्कोर कार्ड वाढले 42 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय केतन मैदानामध्ये तयार आहेत. केतन पंडित आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॅटिंगसाठी ऑनस्ट्राईक. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पडलाय, दिशा बदलली आहे, कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. डॉट बॉल येतोय, डॉट चेंडू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या ऑफ स्टिक सोडून खेळण्याचा प्रयत्न जेव्हा फलंदाज करेल त्यावेळी हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, वाईट दिला जाणार नाहीये. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल कट केलाय, तिथे देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख आहे, कुठल्याही प्रकारे धावा खर्च केल्या जात नाही. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक नौशाद पठाण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट उजेब मुलानी हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू आहे फुल टॉस बॉल, बॅट वरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये. त्यानंतर आलेली एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये, एकेरी धाव आली. फुल टॉस बॉल वरती फारसा फायदा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालेला नाहीये आणि संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी जर आपण पाहिलं आकाश मिनिगल पुन्हा एकदा तयार आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय कमल बॉलिंगसाठी मैदानाच्या मध्ये. शफल झालाय, डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेट मध्ये उडवलाय चेंडू आणि जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिले बॉल द्या, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला बॉल आणून द्या. बाउंड्री लाईनच्या जवळ प्रेक्षक उपस्थित आहेत, प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे खेळाडूंची थोडी मदत करा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर मैदानामध्ये देत जा. 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता, आता प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक ओमकार डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि जशा असं प्रति उत्तर मैदानाच्या मध्ये कमल मिळतीये सफलता. फलंदाज आकाश मिनिगल बाद. डीजे किरण NGT. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळाले. आता नवीन फलंदाज येईल, न्यू बॅटर. हा गोलबट टप्प्याचा बॉल आहे, चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय, कुठल्याही प्रकारे धाव येणार नाही. कमल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन पाहायला मिळतंय प्रत्येक बॉल आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या गोलंदाजाने आतापर्यंत केलाय. एक षटकारानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय कमबॅक केलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि हा देखील बॉल लेंथ बॉल मैदानाच्या मध्ये अचूक टप्पा आणि तिखट मारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. हा देखील चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. कौतुक करावं लागेल कमल. उम्र छोटी है लेकिन हौसला बुलंद है क्योंकि कमल मेरा नाम है. पुन्हा एकदा कमल बॉलिंग साठी तयार. हा बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट वाईड यॉर्कर. चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय, डॉट येतोय आणि लागोपाठचे 3 चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलेत. कमल काय गोलंदाजी करतोय
आज मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं मन जिंकण्याचं काम कमलने मैदानामध्ये केलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहे. हो, हा चेंडू आता मात्र दिशा भरकटली आहे. थोडासा खराब बॉल मैदानाच्या मध्ये बोटं वळवली, परंतु वाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या इथे खर्च केली जाते. पहिला सुनील गलांटी आपण पाहतो, एक चांगला संघ, तगडा ताकदवर संघ बनवला आणि मैदानाच्या मध्ये दाखल केला. संघाची बांधणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये असणार आहे आणि इथे हा देखील बॉल मैदानाच्या मध्ये डॉट आहे. आणि इथे आपण जर पाहिलं मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक 5 षटकांचा डाव संपला. 51 धावा धावलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत बाद झाले. चांगली गोलंदाजी जी मैदानाच्या मध्ये कमलकडनं पाहायला मिळाली. फक्त 7 धावा कमलने मैदानामध्ये खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतरच्या 5 चेंडूवरती फक्त 7 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूवरती फक्त 1 धाव आली. कौतुक करावं लागेल कमल. पुन्हा एकदा आता गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल आपण पाहतोय खराब आहे. वाईट चेंडूचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 बाउन्स देखील या ठिकाणी कळवलाय. अति उंची या चेंडूला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिले शैलेश. गोलंदाजीच्या मार्गावरती तयार आहे. पहिला बॉल तर अतिरिक्त धावसंख्येसाठी टाकलाय, वाईट आलाय. सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवलाय, फटका फसलाय आणि टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. आशिष सबकाळ नवीन फलंदाज आलाय. शॉर्ट पिच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतो. इथे बॅटवरती येऊ शकलेला नाहीये, परंतु हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. अवांतर धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. आणि आता स्कोर जाऊन पोहोचलाय 53 धावसंख्येवरती. 53 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. ओहो, इथे लेट फटका खेळून काढला, त्याचा फायदा झालाय आणि हा चेंडू पाठवलाय फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे, 6 धावा. संघाचा धावफलक आपण पाहतो 59 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च होतीये. अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. आणि पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन आहे. पंच देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि लवकर झाला वेळ वाचवा. एका इनिंगसाठी ठराविक वेळ आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि ऑलरेडी आता तुमचा टाइम देखील संपलाय. आणि इथे हा बॉल आपण पाहतोय मैदानाच्याच मध्ये पूर्णपणे डॉट बॉल येतोय. आता डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं मैदानाच्याच मध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू हा जो मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा बॉल आता पुन्हा एकदा वाईड आहे.
हे षटक जर पाहिलं तर आता हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबताना पाहायला मिळत आहे. कारण जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्राचे चेंडू जास्तीत जास्त इथे टाकायला लागत आहेत. संघाचा धावफलक 61 धाव आहेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. पुन्हा एकदा हा फटका मैदानाच्या खेळायचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, परंतु ज्यावेळी फलंदाज सफल झाला त्यानंतर चेंडू पडला आणि बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू पूर्णपणे डॉट आहे. 4 चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत झाले. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवरती काय कामगिरी केली जाईल. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ओमकार चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडासा फंबल झाला आणि तिथे धाव घेण्यासाठी नकार कळवलाय. धावेसाठी कळवलेला नकार तिथे आलेली सिंगल. संघाचा धावफलक वाढवतीये. शेवटचा एक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळेल का, की या चेंडूवरती धावा डिफेंड केल्या जातील, फलंदाजाला रोखलं जाईल. चौकार षटकार एकेरी दुहेरी तिहेरी कोणती धाव मिळेल की फलंदाज बाद होईल, डॉट चेंडू जाईल. आणि हा बॉल इथे नो बॉल आहे, कारण सेकंड बाउन्स या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉल. पहिला चेंडू वाईट दिलाय, त्यानंतर वन बाउन्स पहिल्याच बॉलवरती कळवला तरी देखील मैदानाच्या त्वरित चुकी झाली आणि हा बॉल नो आहे. एक चेंडू आणखी एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. गोलंदाज सातत्याने आपण पाहतोय चुकी या ठिकाणी करतोय. शैलेश मैदानाच्या त्वरित चुकीचे चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. फ्री हिट ऑन. आता फलंदाजाला पुन्हा एकदा संधी मिळते, तर संधीचं सोनं करावं लागेल. एक चेंडू एक्स्ट्रा मिळालाय, त्यावरती धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि इथे जोरदार बॅट फिरवली परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. मैदानाच्या आपण पाहतोय एक इनिंग, त्या एका इनिंगचा डाव संपलाय आणि एका इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. मॅच जिंकण्यासाठी 64 धाव्यांची गरज. स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट म्हैसूर बैलांचे व्यापारी सागर भाऊ कारके या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत.
चौकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. काय बॅटिंग करतोय ओमकार बकरे. स्वतःच्या टीम साठी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी इथे पार करत आहेत. 17 धावा का पॅनल्टीची एक. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. आता मात्र फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. थोडा वेळ जाऊ दिला आकाश मिनिगलने आणि जाळ्यामध्ये फलंदाजी ते सापडलाय ओमकार. बाद. मैदानात आपण पाहतो इथे आलेला हा विकेट पाहायला मिळालाय. मोठा विकेट. संघाचा धावफलक जर पाहिले तर धावफलकावरती धावा नोंदवल्या जातील. आता 18 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय आदिल गोलंदाजीसाठी मैदानात तयार आहे. आणि इथे जतीनच्या बॅटमधनं सुद्धा आक्रमण केलंय. हा चेंडू जाईल. खणखणी चौकार. 4 धावा. पाहतोय बॅकफुटला आला त्यानंतर ऑन साइडला चेंडू टॅप केलाय आणि पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. तिथे चौकार पाहायला मिळाला. 4 धावींच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे गेलाय. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात आपण पाहतोय. डॉट बॉल येईल. कुठल्याही प्रकारे धाव या ठिकाणी येणार नाहीये. संघाचा धावफलक जर पाहिलं तर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती केलं जाणारं आक्रमण इथे पाहायला मिळतंय. अष्ट खेळण्यासाठी जतीन पुन्हा एकदा तयार आहे. हो इथे मात्र आपण पाहतोय पायावरती चेंडू आदळलाय. धावाची संधी आहे परंतु क्षेत्ररक्षण खराब. लेग बायच्या रूपामध्ये मिळालेली एक सिंगल आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जाईल. एका आणि एका धावेने टीमचा स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. बोला सर. अंपायर्स रिव्ह्यू आहे का प्लेयर? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फलंदाज LB विकेट आहे की नाही यासाठी. आणि इथे नॉट आउट आहे. बॅट्समन सेफ. आणि त्या हा चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूचा वेग तिथे कमी केलाय. मैदानात एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल आणि त्या सिंगलने वाढणारं धावफलक आपण पाहतोय पुढे जाते. एकेरी धाव इथे पाहायला मिळाले. पुढचा चेंडू मैदानात खोलवर टप्प्याचा होता. हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानात पळून पूर्ण केले जात आहेत. एकेरी दुहेरी धावांनी वाढणारं धावफलक आपण पाहतोय पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 25 चेंडू 38 धावांची गरज आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ बॅटने खेळून काढलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक आली, दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय सातत्याने घेतल्या जात आहेत. प्रत्येक धावेला इथे महत्व दिलं जात आहे. सेकंड इनिंगचा डाव आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे आणि सेकंड इनिंगचा डाव चालू असताना दुसरी ओव्हर मैदानामध्ये संपली आहे. 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, तर एक फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालाय. आता उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 धावेंची गरज. नवीन जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय सिद्धेश सपकाळ. सिद्धेश सपकाळ आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहे. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने उडवलाय, पहिलाच फटका इथे फसला आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाज मैदानामध्ये बाद. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर अरुण मैदानामध्ये दाखल होते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश आपण पाहतोय जसा गोलंदाजीच्या मार्कवरती आला त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन इथे पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला त्यानं बाद केलंय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अरुण अंश खेळण्यासाठी तयार आहे. मॅच जिंकण्यासाठी 23 बॉल 36 रनची गरज. आणि ते खोलवर टप्प्याचा बॉल होता, सरळ बॅटने उडवलाय, काव कॉर्नर मध्ये पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे, 6 धावा. आणि त्या वाईट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावरती जी पाहायला मिळते, अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे जातोय. 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 22 चेंडू 29 ची गरज आहे. 22 चेंडू 29. धावा धावफलकावरती 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत समीकरण नोंदवले गेले. सिद्धेश्वरती केलेलं आक्रमण इथे पाहायला मिळतंय. षटकार तिथे मैदानामध्ये खेळून काढलाय अरुणच्या बॅटमधनं. पहिला चेंडू फेस करत असताना आक्रमण करणं तितकंच सोपं नाहीये आणि पुन्हा एकदा अरुणच्या बॅटमधनं चेंडू चाललाय मिड विकेट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे, 6 धावा. in the mix. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जात आहे. मैदानामध्ये जर पाहिले तर पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, परंतु त्यानंतर जसा अरुण दाखल झालाय तसा सातत्याने आक्रमण करतोय. हा चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय मैदानाचा डॉट बॉल येतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी आलाय. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू मागितलाय, हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. टीव्ही अंपायर्स आपण पाहतोय थोडेसे बिझी नक्कीच या ठिकाणी होतील. अमित भुजबळ आणि टीम आपण पाहतोय cricklife.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या खेळाडूकडे ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आपण पाहतोय मैदानामध्ये स्वराज चषक 2026. स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक आणि फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, डॉट बॉल आहे. उत्कृष्ट फलंदाज त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज
साठी देखील इलेक्ट्रिक बाईक आहे. प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल. हो, हा बॉल आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अगदी बॅटच्या समोरून वळण घेणारा पाहायला मिळालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. संघाचा रफलेक जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत आणि संघाचा रफलेक 41 वरती स्थिर आहे. 19 चेंडू 23 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा एक बॉल शिल्लक. पुन्हा एकदा सिद्धेश. फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम बिग हिट. षटकार. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ ले, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो. दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये आता 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. उर्वरित 18 बॉल शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 17. 18 चेंडू आणि 17 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू आडव्या हाताने चेंडू खेळून काढला. जतीनच्या बॅटमधून आपण पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल तर आली आहे. एक सिंगल पाहायला मिळाली. एकेरी धाव या ठिकाणी जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आदित या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. आता दुसरा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये ऑनस्ट्राईक जो आपण पाहतोय फलंदाज अरुण तयार आहे. त्या अरुणच्या बॅटमधनं मैदानाच्या मध्ये 5 चेंडू खेळला आणि 18 धावा त्यानं बनवल्या. 3 षटकार खेळलेत. एकही धाव एकेरी दुहेरी पाहायला मिळाली नाही. प्रत्येक चेंडू आणि त्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. इथे फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. झेल होऊ शकला नाही. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होणार नाहीये. फक्त एक सिंगल. 49 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 16 चेंडू 15 धावेंची गरज. 16 चेंडू 15. गोलंदाजी करत असणारी टीम आता मात्र आपण पाहतोय थोडीशी अडचणीमध्ये नक्कीच सापडली आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. विजय पॉवर हिटर्स आपण पाहतोय हा संघ मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. आणि इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय चेंडूच्या खाली. तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल डिपलाय आणि कॉटन बॉलचा शिकार होईल. फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर सुनील गलांडे मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतात. सुनील गलांडे साठी आपण पाहतोय पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे आणि पहिलाच बॉल फाईन लेग मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूकडे फक्त पाहत राहतील आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती खेळलाय. चौकार. 4 धावा. जर पाहिले गेले मैदानाच्या मध्ये 53 धावा आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आदितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा तयार आहे. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल तिथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि मैदानाच्या मध्ये सुनील गलांडेला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन लवकर चला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. चला नवीन बॅट्समन वेळ वाचवा.
नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये सुचिन जाधव या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आता 13 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 13 चेंडू 11. तेरा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज जी असणार आहे. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी सुचिन आपण पाहतोय सुचिन जाधव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अरुणच्या बॅटमध्ये आपण पाहिले मोठे फटके इथे पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आदितला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटवरती तर आलेला नाहीये. त्यानंतर मैदानामध्ये डिक्लेअर झोन कडे जातोय. 22च्या रूपामध्ये मिळालेली सिंगल आहे. एक सिंगल त्या ठिकाणी एकेरी धाव आणि त्या धावेनं वाढणार धावफलक आपण पाहतोय पुढे जात असताना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 54 धावा ज्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. उर्वरित 12 चेंडू आणि 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू 10 धावा ज्या मात्र या षटकामध्ये रोखल्या जातील का आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण एक षटक जे पाहिलंय सिद्धेश यांच्याकडून एक षटक पाहिलं आणि त्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये सिद्धेशने 19 धावा खर्च केल्यात. आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू आहे अशा खेळण्यासाठी फलंदाज तयार. पहिला बॉल शॉर्ट पिच होता बॅटवरती येऊ शकला नाहीये. चांगला जोरदार चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. वेग दाखवलाय या चेंडूवरती आणि कुठल्याही प्रकारे धाव नाही. डॉट बॉल येतोय. सिद्धेश सकपाळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये या खेळाडूमध्ये ताकद आहे कमबॅक करण्याची. तर कमबॅक केले जाईल का. तो 11 चेंडू 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. सुचिन जाधव अंश खेळण्यासाठी मैदानामध्ये तयार. शॉर्ट पिच बॉल अगदी हलक्या हाताने आपण पाहतो खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. एकेरी धाव इथे आली. स्ट्राईक ठेवण्याचं काम आता अरुणला केलंय कारण ज्या अरुणच्या बॅटमधनं चौकार षटकार इथे पाहायला मिळालेत. मोठमोठे फटके आपण पाहिले अरुणच्या बॅटमधनं आलेत. 9 चेंडू आणि 19 धावांची खेळी आतापर्यंत त्या खेळाडूने केले. त्यापैकी 3 षटकार त्याने खेळून काढलेत. हो इथे बॅटच्या समोरचा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आणि अरुणच्या बॅटमधनं हा चौथा षटकार. 6 धावा. सिद्धेश जो मैदानाच्या आपण पाहतोय पुन्हा एकदा सिद्धेश्वरची चढवलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. 10 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये वाईड आहे. अतिरिक्त धाव संख्या पुन्हा एकदा ज्या ठिकाणी खर्च केली जाते अतिरिक्त धावेने टीमचा स्कोर पुढे जातोय. आता जर पाहिले गेले तर संपूर्ण सामना झुकलेला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम अर्थात रावेत संघाकडे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सिद्धेश स्वतः पोहोचलाय चेंडूच्या खाली. तिथे झेल टिपलाय आणि फलंदाज अरुण बाद होताना पाहायला मिळणार आहे. सिद्धेश त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली. फलंदाज बाद झालाय. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 चेंडू 3 ची गरज आहे. आणि आता बॅटिंग साठी आपण पाहतोय शैलेश जो मैदानाच्या मध्ये आहे. तीन बॉल झाले. तीन बॉल शिल्लक आहे. एक वाईड आहे. 2 स्कोरर आहे तिथे. पहिला डॉट दुसरा 6 तिसरा वाईड चौथा विकेट. बरोबर आहे ना सर. 4 झालेत का. एक मिनिट बॉल किती झालेत.
मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. हॅलो शेख, नवीन बॅट्समन आपण पाहतोय शैलेश, जो मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आता डॉट बॉल मैदानात मध्ये जो पाहायला मिळाला, इथे आपण पाहतोय की शैलेश हा नवीन फलंदाज देखील मैदानात मध्ये आपण पाहिले दाखल होताना पाहायला मिळालाय. आणि हा बॉल मैदानात मध्ये जर पाहिलं गेलं तर खुलव्या टप्प्याचा बॉल इथे पाहायला मिळाला. एक सिंगल आली, दुसरीचा देखील प्रयत्न मैदानात मध्ये जो पाहायला मिळतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि सामना जिंकलाय रावेत संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पुढील होणारा सामना आहे रावेत यांच्या विरोधामध्ये दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जातोय. औषधभाई पठाण यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी संपूर्ण केले जातोय आणि दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन त्याच्याबरोबर